अनंत टी। आता नटराज 250 ग्रॅम चहा पावडर सोबत 25 रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत। आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा। अनंत प्या, आनंदी रहा। शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली मधील 4थ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून सह्याद्री डेअरी हा नाविन्यपूर्ण दुग्ध प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात आलाय। कृषी क्षेत्रामधील दुग्ध प्रक्रिया हा एक महत्त्वपूर्ण व्यवसाय। या क्षेत्रामध्ये एक सक्षम उद्योजक घडवण्याची क्षमता आहे, तसेच यामधून जास्तीत जास्त रोजगार निर्माण होऊ शकतात हे चित्र समोर ठेवून अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून 2 महिन्यांपूर्वी या प्रकल्पास सुरुवात करण्यात आली। खरवते आणि दहिवलीमधील स्थानिक पशुपालकांकडून दूध खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट या विद्यार्थ्यांनी उराशी बाळगलाय। सुमारे 14 विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या या प्रकल्पामध्ये मुलींचा सहभाग उल्लेखनीय आहे। सुरुवातीच्या काळात या विद्यार्थ्यांकडून प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये असे एकूण 14,000 रुपये जमवण्यात आले। विद्यालयाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व साधन सामुग्री आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनासाठी प्रयोगशाळा देण्यात आली। ग्राहकांना कोणते पदार्थ अपेक्षित आहेत याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करत उत्कृष्ट असे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यास सुरुवात केली। यामध्ये कोल्ड कॉफी, बदाम शेक, मलई पेढा, कंदी पेढा, लस्सी, गुलाबजाम, रबडी, गुलाबजाम, चिकू शेक, बासुंदी, मँगो, पिस्ता श्रीखंड, पनीरमधून शिल्लक राहणाऱ्या घटकांपासून मँगो पिस्ता हे ड्रिंक विद्यार्थी बनवतात। उत्कृष्ट चव आणि नवनवीन पदार्थांमुळे विद्यार्थ्यांच्या पदार्थांना सावर्डे, खरवते, दहिवली भागात प्रचंड मागणी आहे। हे विद्यार्थी स्थानिक पशुपालकांशी संबंध जोडून एक सक्षम पुरवठा साखळी तयार करण्यात यशस्वी झालेत। परिपूर्ण अभ्यास, उत्तम व्यवस्थापन, ग्राहकांशी असलेला संपर्क या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या पदार्थांना मागणी वाढतेय। व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून हे विद्यार्थी सह्याद्री डेअरी या नावाखाली उत्कृष्टरित्या काम करतात। आजतागायत विद्यार्थ्यांकडून सुमारे 200हून अधिक लिटर दुधावर प्रक्रिया करण्यात आली आहे। अनुभवात्मक शिक्षण हा उद्देश यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलाय। या सर्व विद्यार्थ्यांच्या कामाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनीत कुमार पाटील यांनी कौतुक केलंय। सर्वांना प्रोत्साहित केलं। भविष्यामध्ये जे विद्यार्थी हा उपक्रम व्यावसायिक दृष्ट्या अवलंबणार असतील त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। या सर्व विद्यार्थ्यांना प्रकल्प यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे पशुसंवर्धन दुग्ध प्रक्रिया विभागाचे प्राध्यापक बाळासाहेब मुंडे, अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक रवींद्र सरगर यांचं मार्गदर्शन लाभलं। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।